पन्हाळा तालुक्यातील घोटवडेपैकी लवटेवाडी इथल्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण तातडीनं हटवण्याची मागणी ग्रामपंचायतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे। शासनाच्या निधीतून विकसित केलेल्या या रस्त्यावर सुरुवातीलाच अतिक्रमण झाल्यामुळे शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ग्रामपंचायतीनं निवेदनात म्हटलंय। पन्हाळा तालुक्यातील घोटवडेपैकी लवटेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रमांक 560 मधील पाणंद रस्ता अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे। सन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे 12 लाख रुपयांचा निधी खर्च करून या रस्त्याचं खडीकरण करण्यात आलं होतं। त्यानंतर सन 2023-24 मध्ये सुमारे 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानं या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया होणार आहे। मात्र गावातील भीमराव लवटे यांनी रस्त्याशेजारी मुरुम टाकून अतिक्रमण करून रस्ता अरुंद केल्याचा आरोप ग्रामपंचायतीनं केलाय। त्यामुळे नदी पाणवठ्याकडे तसंच स्मशान शेडकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग अडथळ्याचा बनला असून महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यापूर्वी संबंधितांना रस्ता मोकळा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं ग्रामपंचायतीनं नमूद केलंय। तर संबंधित जागा आमच्या नावे असून जागेवर गावाचा कोणताही हक्क नसल्याचं संबंधित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनानं घटनास्थळी पाहणी करून पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवावं, नागरिकांसाठी रस्ता खुला करावा आणि संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घोटवडे ग्रामपंचायतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। लवटेवाडीचा हा मेन रोड पासून ते नदीपर्यंतचा रस्ता हा दोन्हीकडल्या लोकांचा 6-6 फुटामध्ये 12 फुटाचा रस्ता आहे। त्यावर पूर्वी 12, 13, 17 साली 12 लाख खर्च झालेला आहे काय। त्यानंतर आता इथं मशानभूमी 10-12 लाखाची बांधलेली आहे। आता त्याच्यावर 9-10 लाख रुपये काँक्रीटचा रस्ता होणार आहे। ही सदरची रस्ता ही बारमाही बाबा दोन्हीकडल्या शेतकऱ्यांचं रान घेऊन ही रस्ता केलेली आहे। मग आता जर ही रस्ता जर अडवली तर लोकांचं नुकसान होणार आहे, जाणं येणं बंद होणार आहे, मशानभूमीमध्ये जाता येणार नाही। नदीकाठाला 92-97च्या काळामध्ये घाट बांधलेला आहे आणि ही वाट पूर्वी पायवाट होती, पायवाटाची बैलगाडी झाली, बैलगाडी नंतर आता 12 फुटाचा रस्ता झाला आहे। हा रस्ता दोन्हीकडल्या लोकांचं घेऊन केलेला आहे आणि जर काय असेल ह्या लोकांनी जे अडवलेलं आहे काय, हिने आपल्या हद्दीची जागा तिने सोडावी आणि दोन्हीकडल्या लोकांचं घेऊन हा रस्ता पुरा